लवकरच आपल्याकडे गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला उकडीचे मोदक बनवायचे. तर इथे मी न तांदळाचे पीठ, न गव्हाचे पीठ, न मैदा वापरता आपण इथे छान असे उकडीचे मोदक बनवणार आहे. ते सुद्धा 24 तास असे मऊ राहतात, अजिबात कडक बनत नाही. तसेच मऊ लुसलुशीत आपले मोदक तयार होतात आणि हे बनवायची पद्धत पण खूप सोपी आहे. जे लोकांना उकडीचे मोदक जमत नाही ते सुद्धा हे बनवू शकतात. तर आता ते कसे बनवायचे व त्यासाठी काय साहित्य घ्यायचे ते सर्व मी इथे तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आपण इथे ओला नारळ घेतलेला आहे, तो फोडून घ्यायचा आहे. नंतर त्याच्या पाठीमागचा जो भाग आहे काळा तो काढून घ्यायचा आहे. त्यानंतर असे काप करून घ्यायचे आणि आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचे. मिक्सरला फिरवताना बंद चालू करून असं 2 मिनटं आपण हे मिक्सरला फिरून घेऊ आणि छान अशी बारीक करून घेऊ. जसं आपण नारळ खाऊन घेतो सेम त्याच पद्धतीने होतं बघा. एकसारखं टेक्स्चर आलेलं आहे आणि छान असं नारळ बारीक झालेलं आहे. तर बघू शकतात एकदम मस्त असंच झालं पाहिजे. त्यानंतर आपल्याला इथे कढई ठेवायची आणि कढईमध्ये पाव चमचा साजूक तूप घालायचे. तूप छान असं गरम झाल्यानंतर आपण जे नारळ बारीक करून घेतले मिक्सरला ते यामध्ये घालून घेणार आहे आणि चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचे. तुपावरती थोडंसं असं परतून घेणार आहे आपण. आता चमच्याने थोडंसं असं परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे 1 वाटी नारळ झालेलं आहे खाऊन, तर आपल्याला अर्धी वाटी आपण इथे गूळ घालणार आहे. प्रमाण असंच घ्यायचं आहे, 1 वाटीला अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. आता आपण हे गूळ यामध्ये घालून घेणार आहे. गूळ आपल्याला असा बारीक करून घ्यायचा आहे किंवा कापून घ्यायचा आहे, म्हणजे तो पटकन वितळला जातो. तर मी इथे अर्धी वाटी गूळ घातल्यानंतर आपल्याला हे परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे. मीडियम गॅसवर आपण हे परतत राहायचे. जसं परतत जाईल तसं त्याला पाणी सुटणार आहे आणि त्याचा कलर पण चेंज होत जाणार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण जसं परतत जाऊ बघा त्याचा कलर चेंज होत जाणार आहे आणि तुम्ही बघू शकतात कलर त्याचा बरोबर चेंज होत चाललेला आहे. मस्त असा ब्राऊन असा कलर आपल्या सारणाचा तयार होणार आहे इथे मस्त. तर आपण हे छान असं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकतात. आता थोडंसं गूळ वितळून द्या. नंतर आपण हे थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे सारण पण छान लागतं. जेवढं छान असं गरम झालं तर सारणाला जास्त वेळ लागत नाही, 2 मिनटात आपलं सारण इथे तयार होतं. आता तुमच्या समोरच मी दाखवते, जसं वितळत चाललं आहे तसं त्याचा कलर पण चेंज होत चालला आहे. त्यानंतर बघा 5 ते 6 आपण पिस्ते कापून घेतलेले, त्यानंतर मनुका घेतलेला आहे आणि बदाम घेतले 5-6 ते घातलेले. त्यानंतर खजूर घेतलेले मी 3, ते पण बारीक असे तुकडे करून घेतलेले. ते सुद्धा खाताना खूप छान लागतात म्हणून मी याच्यामध्ये थोडासा खजूर पण घातलेला आहे. आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं सुक्कं झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला खूप गरम पण नाही करायचं आहे. खूप जर गरम केलं तर ते असं सारण कडक होतं, कडक पण नाही झालं पाहिजे. तर आता बघा गरम असं झालेलं आहे बघा, सुक्कं ह्याच पद्धतीने झालं पाहिजे. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी चवीनुसार आपल्याला वेलची पूड टाकायची आहे, त्यामुळे चव पण छान येते. शेवटी टाकायची आपल्याला. नंतर परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचे. आता गॅस बंद करायचा आहे. आपलं सारण इथे तयार झालेलं आहे. बघू शकतात कलर बघा खूप मस्त आलेला आहे आणि तसंच चवीलासुद्धा खूप छान लागतं हे. तर आता आपण हे खाली उतरून घेऊ. आपलं सारण इथे तयार आहे. आता आपल्याला उकड काढायची आहे आणि उकडीसाठी इथे बघा मी रवा घेतलेला आहे. हा बारीक रवा आहे, जाड रवा असला तरी चालेल. आता इथे मी कपाचं माप घेणार आहे. तुमच्याकडे वाटी किंवा कसलंही भांडं असलं त्याने घेऊ शकतात. तर मी ते कपाने घेतलेलं आहे. तर इथे 1.5 कप मी इथे रवा घेतलेला आहे. हा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे. जरी जाड रवा असला तरी आपल्याला हा मिक्सरलाच फिरवायचा आहे. तर आता बघा छान अशी पावडर तयार झालेली, पूर्णपणे बारीक नाही झालेला, थोडासा जाडच आहे तो, पूर्ण बारीक नाही होते तो. तर ह्याच पद्धतीने पाहिजे आपल्याला. त्यानंतर आपल्याला बघा इथे कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला 1.5 ग्लास इतकं पाणी घ्यायचे. छोटे 1.5 ग्लास आपण इथे पाणी घेणार आहे आणि पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा आपल्याला इथे साजूक तूप घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची चवीसाठी. जी पारी आहे मोदकाची ती खूप चविष्ट होते त्याने. त्यानंतर आपल्याला इथे जो रवा आपण बारीक करून घेतलेला आहे तो पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करत राहायचं आहे. त्याच्या गाठी होणार नाही यासाठी आपण सतत असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे त्याच्या गाठी वगैरे काही होत. सतत चमच्याने हलवत राहायचं आहे बघा. आणि जर गाठी झाल्या तर आपल्याला ह्या चमच्याने अशा फोडून घ्यायच्या आहे.
आणि छान असं मिक्स करत राहायचं आहे. त्याचं छान असं बॅटर आपलं इथे तयार होणार आहे. तर तुम्ही बघू शकतात, मी तुमच्या समोरच दाखवते. बॅटर आपलं एकदम मस्त तयार झालेलं आहे बघा. इतकं असं घट्ट झालेलं आहे, एकदम मस्त. ह्याच पद्धतीने आपल्याला तयार झालं पाहिजे. तर यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे. तूप घालून नंतर परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात, एकदम मस्त हे बॅटर आपलं रव्याचं तयार झालेलं आहे, जे उकडीचं आपण बनवणार आहे. तर आपण याच्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे. परत आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनटं हलवायचं आहे. तर आपल्याला बघा उकड काढायला पण जास्त वेळ लागली नाही. एकदम परफेक्ट आपलं इथे बॅटर आपलं तयार आहे. तर आता इथे बघा, आणि एकदम पांढरे शुभ्र झालेले आहे. तर आता हे छान असं मिक्स करून घेऊ आणि आता हे आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे बघा. कुठेही गाठ वगैरे राहिलेली नाही आहे, एकसारखं टेक्स्चर त्याला आलेलं आहे. तर आपण हे पिशवीमध्ये कॅरीबॅगमध्ये घालूनसुद्धा मळू शकतो, किंवा तुम्ही ताटात घेऊन थोडंसं तूप लावून त्यावरती हे छान असं मळून घ्यायचं. म्हणजे त्याचं काय होईल, एकजीव होईल आणि मोदक आपले चिरणार नाही आणि एकसारखी टेक्स्चर त्याला येईल. तर आता मी हे ताटामध्ये घेतलेले, त्याआधी थोडंसं तूप लावून आपण हे ताटामध्ये मळून घेतलं होतं. नंतर बघा इथे साचा घ्यायचा आहे. साच्याने मी इथे तुम्हाला मोदक बनवून दाखवते. तर पहिल्यांदा आपल्याला साच्याला तूप लावून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला थोडंसं मोदकाच्या प्रमाणे आपल्याला पीठ घेऊन थोडंसं हातावरती मळून घ्यायचं आहे. तर आता छान अशी गोळी बनवून घ्यायची आणि साच्यामध्ये अशी व्यवस्थित साचा सेट करून त्यावरती दाबून घ्यायची. जितकं लागेल तितकं पीठ घालून घ्यायचं आहे आणि एका बोटाला तेल लावून आणि असं दाबून घ्यायचं व्यवस्थित. म्हणजे पीठ पण चिटकत नाही आणि एकदम छान असा आकार त्याला येतो. तर आता आपण हे छान असं आतमधून सेट करून घेतलेले. नंतर सारण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे. बघू शकतात तुम्ही, एकदम मस्त तयार होत आहे ते. अजिबात चिरा वगैरे त्याला काही पडणार नाही, इतके सुंदर आपले मोदक होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात. 24 तास हे मऊ तसतसेच असतात, एकदम मस्त असे तयार होतात हे मोदक. आता बघा छान असं पीठ आपल्याला हे सेट करून घेतलेलं आहे खालून पण, आणि तुम्ही बघू शकतात मोदक एकदम मस्त तयार झालेला आहे आणि एकदम तांदळाच्या मोदकासारखा सेम दिसतोय. तसं चवीलासुद्धा तसाच लागतो. खाल्ल्यावर जर तुम्ही पाहुण्याला जर दिला तर समजणार पण नाही तुम्हाला हा मोदक रव्यापासून बनवलेला आहे. तर बघा मी पीठ भरून घेतलेलं आहे, त्यानंतर सारण भरून घेते मोदकमध्ये आणि वरतून परत आपल्याला पीठ लावून चांगलं सेट करून घ्यायचं आहे. आणि जे खालचं पीठ लावते ना ते सुद्धा निघत नाही. तर आपल्याला 1.5 वाटी तिथे मी 16 मोदक बनवले या 1.5 वाटी पिठापासून. तर बघू शकतात एकही मोदक तुटलेला नाही, चिरलेला नाही आणि एकदम छान अशी उकड त्याची आपल्याला इथे तयार झालेली आहे. तर बघा इथे बरोबर 16 मोदक झालेले 1.5 वाटी रव्यापासून. तर जर तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. मस्त आणि शेप आकार त्याचा पण छान आलेला आहे. एकही मोदक कुठे तुटलेला नाही आहे, एकदम मस्त तयार झालेला आहे. आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे. तर त्यासाठी आपल्याला बघा एक पातेलं घ्यायचं आहे, त्यावरती अशी बसेल अशी चाळणी घेऊन त्याला असं तूप लावून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकतात. आता आपण इथे चाळणीला तूप लावून घेतले, त्यामुळे काय होईल, मोदक खाली चिटकणार नाही आणि व्यवस्थित निघून येते. आता सर्व मोदक आपण यामध्ये घालून घेऊ आणि छान अशी 20 मिनटं वाफ काढून घेऊ. 20 मिनटानंतर एकदम मस्त तयार होतात. तर आपल्याला आधी पहिल्यांदा फास्ट गॅस करायचा आहे. छान उकळी आल्यानंतर 5 मिनटाने मिडियम गॅस करायचा आणि असे 20 मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे. आता 20 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते बघा, एकदम मस्त तयार झालेले. वाफवल्यानंतर सुद्धा अजिबात चिरत नाही, तसा आहे तसाच मोदक राहतो. आणि मेन म्हणजे हे मोदक 24 तास मऊ राहतात. जसे तांदळाचे मोदक 4 ते 5 तासानंतर थोडेसे कडक होतात. आणि तुम्ही बघा खालची जी पारी आहे ती पण व्यवस्थित सेट झालेली आहे बघा. उकडीच्या मोदकाचे काय, आपल्या तांदळाचे कधी खालचा जो भाग आहे तो निघून येतो, पण याचा बघा तुम्ही एकदम व्यवस्थित चिपकलेला आहे आणि त्यामुळे तो निघालेला नाही आहे, एकाही मोदकाचा निघालेला नाही आहे. तर आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करून घेऊ. आपल्या इथे गणपतीसाठी उकडीचे मोदक तयार झालेले आहे. इथं न मैदा, न गव्हाचे पीठ, न तांदळाचे पीठ, तर रव्यापासून आपल्याला सर्वात सोपे हे मोदक आपण इथे तयार केलेले आहे. तुम्ही ह्या गणपतीला घरी नक्की ट्राय करून बघा. आवडल्या लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.